दरवाजा वगैरे बघा काय सुंदर बनवलेत. नारळाची झाडं काय सुंदर दिसत आहेत पाण्यामध्ये, त्यांचं प्रतिबिंब. हा ब्रिज पण बघा किती खराब झालाय. बापरे, घाटामध्ये झालेला आहे ॲक्सिडेंट. वॉल बॉक्स सगळं फुटून गेलंय गाडीचं. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, तुम्ही बघितला असेल शेवटचा एपिसोड आपला रत्नदुर्ग संपूर्ण किल्ल्याचा, तर खूप मजा आली असेल. ह्या एपिसोडमध्ये आपण चाललो आहे रत्नदुर्ग फोर्ट टू डायरेक्ट अंबरनाथ. हा टोटल प्रवास आहे 350 किलोमीटरचा आणि मुंबई गोवा हायवेवरनंच आपण जाणार आहोत. त्यामुळे मुंबई गोवा हायवेची लेटेस्ट कंडिशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि ते आपला रॉकी रेडी अवस्थेमध्ये गाडी पण जरा स्टार्ट करून ठेवली आहे. चला मित्रांनो, राईडला झाली आहे सुरुवात आणि आता थेट अंबरनाथकडे आपण निघूयात. इथून व्ह्यू बघा काय सिनिक आहे. रत्नदुर्ग फोर्ट खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही जर रत्नागिरीला येत असाल तर ह्या फोर्टला नक्की व्हिजिट करा, कारण इकडचं जे वातावरण आहे ना तुम्हाला, आणि आता हिवाळा आहे त्यामुळे वातावरण खरंच खूप सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी हे नवीनच बांधण्यात आले रत्नागिरीमध्ये. आणि हे इकडे किल्ला, तर ह्या साईडला शिवसृष्टी. किल्ल्यावरून शिवसृष्टीचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो. हा बघा दरवाजा वगैरे बघा काय सुंदर बनवलेत. जर तुम्हाला ह्याबद्दल डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर आपला मागचाच एपिसोड जाऊन चॅनलवरती चेक करा. या रत्नदुर्ग फोर्टजवळ येताना खरंच गावची आठवण आली, कारण माझंही गाव कोकणच आहे. कोकणामध्ये कणकवलीच्या इथून जांभोड्याला जाताना तिथे पण अशाच गल्ली बोळ्यातना असे मस्त मस्त सुंदर व्ह्यू दिसतात. मित्रांनो, रत्नागिरी शहर सोडलं आहे आणि गावागावातनंच आपण एक मॅप लावला आहे. माझगाव रोड करून आहे. या माझगाव रोडकडनं आपण सरळ 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 बाहेर पडणार आहे संगमेश्वरला डायरेक्ट. आणि हा एक शॉर्टकट असेल, म्हणजे आपण डायरेक्ट मुंबई गोवाला असा डायरेक्टली कनेक्ट नाही होत, पण आपल्याला तिकडून कनेक्ट व्हावं लागतं. आणि ही लालपरी गावागावातनं फिरत ती आता संगमेश्वर साईडने चिपळूणला वगैरे जाणार होती. आणि हा रोड बघा घाटाचाच रस्ता आहे संपूर्ण. हा निसर्ग बघा. टर्न्स खूप शार्प आहेत या घाटामध्ये. उक्षीला जाताना आपल्याला हा घाट लागतो. तो सुंदर असा ब्रिज काय सुंदर दिसतोय जो त्या हाईट वरती. माझ्या मते आपण त्याच ब्रिजवरनं जाणार आहे असं मला वाटतं. बघूयात, कारण तो ब्रिज जवळ येताना दिसतोय आणि आपण त्याच दिशेने पुढे पुढे चाललो आहे टर्न मारत मारत. आणि इथे मध्येच रस्ता थोडा खराब आहे घाटाच्या मधोमध, पण बाकी घाट एकदम सुंदर आहे, सिनिक आहे. टर्न्स खूप शार्प आहेत आणि सर्वच. हे आपण आलेलो आहे उक्षीला. इथून उक्षी रेल्वे स्टेशन 3 किलोमीटर. हा बघा, हा जो रस्ता गेला आहे हा सरळ रेल्वे स्टेशनला. आपल्याला जो लांबून दिसत होता ना तो हाच होता उक्षीचा ब्रिज. खूप सुंदर आहे. आणि ही उक्षीची नदी अतिसुंदर. आपण आता जॉईन झालेलो आहेत मुंबई गोवा हायवे NH66 ला. आता इकडूनच जर मी सरळ मागे पुढच्या साईडला गेलो गोवा साईडला, तर पहिलं मला हातखंबा लागेल, मग पाली, व पुढे तसंच जात गेलो तर राजापूर, कणकवली या गोष्टी लागत जातील. संगमेश्वर साईडला येताना अजून इथे रस्त्याची बरीच कामं चालू आहेत. ही एकच लेन चालू ठेवली आहे, ही संपूर्ण लेन बंद आहे. आणि मध्ये मध्येच तुम्हाला असे खराब पॅचेस भेटतील. आता हा बघा, हा एवढा पॅच संपूर्ण बनवायचा बाकी. आता इथून डायव्हर्जन टाकलं. असे रस्त्यामध्ये डायव्हर्जन्स टाकून ठेवलेत आणि मध्ये मध्ये असे पॅचेस खराब आहेत.
जिथे रस्ता अजिबात बनला नाही आहे. हे बघा, नारळाची झाडं काही सुंदर दिसत आहेत पाण्यामध्ये, त्यांचं प्रतिबिंब. वा. आणि हे आपण मित्रांनो आलेलो आहे संगमेश्वरला. पण हा ब्रिज पण बघा किती खराब झालाय. संगमेश्वर म्हणजे खरंच खराब, रस्ते सुधारलेले नाही आहेत. आणि इकडे हा बघा माझ्या राईट साईडला संगमेश्वर एस.टी. डेपो. हे आपण मित्रांनो सावर्डेला येऊन पोचलोय. टाईम झाला आहे 10:08. बघूयात नाश्त्यासाठी चांगली जागा भेटते का, नाहीतर सरळ आपण चिपळूणमध्ये नाश्ता करू. चिपळूण तसा 16 किलोमीटर आहे, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार आपल्याला, अर्धा तास लागेल. मित्रांनो, वेलकम टू चिपळूण. चिपळूणमध्ये येऊन पोचलो आहे आपण. सकाळचा टाईम झाला आहे 10:30. आपला सुपर बाजार. आणि आता सिटीमधून थोडंसं जातो, कारण नाश्ता वगैरे काहीच केला नाही आहे. हा जो मित्रांनो रस्ता आहे ना, हा चिपळूण सिटीच्या बाहेरून आपल्याला चिपळूणच्या पुढे नेऊन सोडतो. तर मी गुगलवरती तेच टाकलेलं आणि मला म्हणजे मी डायरेक्ट घरच्या इकडचा मॅप लावला आहे, तर त्याने सिटी नको लागावी ट्रॅफिक, त्याच्यासाठी मला या बाहेरच्या रोडने आणून सोडलं. पण खरंच हा फर्स्ट टाईम मी विजिट करतो हा रस्ता, आणि खरंच खूप मस्त आहे, सिनिक आहे आणि पूर्ण घाटावरती आहे रस्ता. आणि मग घाट उतरून तो पुन्हा NH66ला कनेक्ट होतो, ज्याच्यामुळे आपली चिपळूण सिटी स्किप होऊन जाते. येऊन पोचलो आहे परशुराम घाटामध्ये, आणि घाटामध्ये ट्रॅफिक बघू शकता, दोन्ही साईडने जाम झाला आहे रस्ता. अरे बापरे, घाटामध्ये झालेला आहे ॲक्सिडेंट, त्याच्यामुळे हा सगळा इश्यू. ट्रक बघा पार तोडून मोडून इथे आला आहे. आता इथून ट्रॅफिक कशी सुटणार आहे देव जाणे. वॉल बॉक्स सगळं फुटून गेलं आहे गाडीचं. पूर्ण ट्रकाचा चकाचूर झालाय. थोडे हात दाब ना, असा घेऊन अशी घे. थोडा मागे जा. बघा अशी जागा करून आपल्याला निघावं लागतंय ट्रॅफिकमधून. तर ह्या गाड्यांचं काय होणार आहे देव जाणे. खतरनाक वाली ट्रॅफिक आहे मित्रांनो आज. बाप रे बाप. तर बिचारे गोव्यावाल्यांची तर खरंच हालत बेकार होणार आहे, कारण तो ट्रक जो होता ना तो पूर्ण मधल्यामध्ये फसलाय, आडवा होऊन गेलाय. हा बघा सुंदर असा परशुराम घाट, घाटामध्ये झालाय प्रॉब्लेम. जा ना पुढे, जमत नाही काय नाही, पे पे करते. मित्रांनो थोड्याच वेळात आपण खेडला पोहोचणार आहोत, आणि खाली तुम्ही बघत असाल तर खाली आहे खेड शहर. आता हे झाडांमुळे तुम्हाला दिसत नसेल. उतरताना वस्ते घाट खरंच खूप बकवास आहे, म्हणजे वैताग येईल तुम्हाला उतरताना, कारण इथे टोटल 15 स्पीड ब्रेकर्स आहेत. आता त्याचा तुम्हाला एक लाईव्ह एक्सपिरियन्स आता मी शेअर करतो. हा आला पहिला. बघितले असे होते टोटल 15 स्पीड ब्रेकर्स. आणि जसा भोसतेघाट आपण उतरू लगेचच आपल्याला खेड शहर लागेल. आणि हे मित्रांनो आलेलो आहे खेड
रेल्वे स्टेशन जवळ. इकडून जर तुम्ही सरळ गेलात तर खेड रेल्वे स्टेशन. मस्त काम केलंय, डोंगर पोखरून एकदम मधून रस्ता तयार केलाय. वी आर एंटरिंग कशेडी टनल. वेलकम टू पोलादपूर. पोलादपूर जवळ आलेलो आहे. हा ब्रिज लागले ना असे 4-5 लगातार की समजून जायचं तुम्ही पोलादपूरला आले, कारण इकडूनच रस्ता जातो तो महाबळेश्वरला. इकडून एक राईट आहे, वरूनच जायचा. राईट मारलं की सरळ आंबेनळी घाट मार्गे आपण महाबळेश्वरला जाऊ शकतो. वाई, सातारा इकडून जायला चांगला रूट आहे. माकडसेना. हे आपण मित्रांनो महाडला पोचलेलो आहे. ही महाडची नदी. महाड शहरामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 12:35 पोचलेलो आहे महाडला. या साईडने आपण राईट साईडने गेलो तर रायगड किल्ला, आणि या लेफ्ट साईडला आहे ती महाड सिटी. डोंगरांची अशी भव्य अशी रांग तुम्हाला दिसली हिरवीगार, ते समजून जायचं महाड आलं. वेलकम टू माणगाव. माणगावला येऊन पोचलो आहे. या साईडला आहे बसस्टँड, आणि इकडे खतरनाक होते ट्रॅफिक. माणगावला ट्रॅफिक होते घरी जाताना. हा बघा, इकडून हा पुढचा राईट घेतला ना, हा बघा हा वाला, हा सरळ राईट जातो पुण्या साईडला. वेलकम टू कोलाड. कोलाडला आपण येऊन पोचलो एक्झॅक्ट 2 वाजता, आणि लंच वगैरे पण करून झालं आहे, आणि व्यवस्थित आलो आहे 2 वाजता कोलाडला. त्याच्यामुळे अजून इकडनं आपण पकडू शकतो 2.5 ते 3 तास. 5च्या आतमध्ये आपण घराजवळ पोचून जाऊ. ननबा तुकाराम, गणबा तुकाराम. एवढ्या उन्हातनं वारकरी पायी प्रवास करतायत. सॅल्यूट आहे त्यांना. तुकाराम महाराजांची पालखी आहे, पारेला चालली आहे. पेपर ब्लॉक्स आले म्हणजे तुम्हाला माहिती आहे नागोठणे आलं. 2:18 नागोठण्याला येऊन पोचतोय. वेलकम टू पेण सिटीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि हे बघा, इथून आहे पेण रेल्वे स्टेशन. इथून सरळ गेलात तर, आणि टाईम झाला आहे 2:55. 3 वाजता आपण पोचलो आहे पेणला. कर्नाळा पक्षी अभयारण्याचा सुळका आपल्याला दिसायला लागला आहे. पेण क्रॉस करून पुढे आलो आहे. आत्ता बघा पूर्ण क्लिअर दिसते. आपण आता कळंबोली सर्कल क्रॉस करून पुढे आलो पनवेलजवळ. अजून पनवेल आलं नाही आहे, पण आता थोड्याच वेळात पनवेलला आपण पोचून जाऊ. टाईम झाला आहे 3:35. 3:45 वाजता आपण समथिंग पनवेलला असू. तर एकदम राईड अशी सपासप झाली आहे ना, काहीच कळालं नाही कधी पनवेलला येऊन पोचलो. आणि पनवेलपासून आपलं घर म्हणजे 1 तास, मॅक्सिमम 1 तास. मित्रांनो, आता मी घरापर्यंत लॉक काय करत बसणार नाही आहे. पनवेलवरनं थोडासा पुढे गेल्यावरती आपली ही राईड इथेच संपवतो मी, आणि तुमचा निरोप घेतो. पनवेलचं ओरियन मॉल पण आला आहे. इन शॉर्ट आपण पनवेलला पोहोचून गेलो आहे आता. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता अशीच एक नवीन सिरीज मी घेऊन येईल तुमच्यासमोर. अजून मी काहीच प्लॅन केला नाही आहे, पण जेव्हा करेल त्यावेळेला तुम्हाला आधी आयडिया देईल आणि नवीन सिरीज आणि एपिसोड्स तुमच्यासमोर घेऊन येईल. जर तुम्हाला हे रत्नागिरी टुरिझमचे स्पॉट्स आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. अजून माझ्या विशलिस्टमध्ये 1-2 स्पॉट होते, मार्लेश्वर वगैरे, पण ते काय मला व्हिजिट करता आले नाही. पण नेक्स्ट टाईम नक्की करूयात, जेव्हा कधी रत्नागिरीला आपण राईड करू तेव्हा. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन एपिसोडिक राईडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.